डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट याबद्दल सांगा. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने संरक्षण देता येतं महिलेला. तिचा राहण्याचा अधिकार जो आहे त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये भाष्य केलेलं आहे. तिला मारहाण होत असेल तर त्याच्यावरती काय कारवाई होऊ शकते त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तिचा जर म्हणजे पूर्ण DIR असतो तर त्याच्यामध्ये पूर्ण माहिती घेतली जाते. इन्सिडन्स रिपोर्ट जो आहे तो त्याची पूर्ण माहिती घेऊन ती कोर्टाला सादर केली जाते. अर्थातच महिलेची इच्छा असेल कोर्टात जायची तर, नाही तर मग आपल्याकडे काउन्सिलिंग सेंटर्स जे असतात तर त्यांच्याकडे आपण त्यांना पाठवतो आणि तशा पद्धतीने तिला अपेक्षित मदत काय आहे ती मदत संरक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जाते. तर त्यांची मदत घेतली जाते आणि महिलेला न्याय द्यायचा प्रयत्न केला जातो. याच्यामध्ये तिला लिगल हेल्प पाहिजे असते. जे बोर्ड आहे आपलं विधी सेवा प्राधिकरण जे आहे तर तिथे आपण पाठवून त्यांची मदत घेऊ शकतो. त्यांच्यामार्फत वकील मिळू शकतो. तर अशा प्रकारे कौटुंबिक हिंसाचार कायदा जो आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना मदत करतो.